नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही रचना. हा आहे या रचनांच्या सत्राचा 606वा भाग. या रचना आपल्याला पसंत पडल्या तर माझ्या अरविंद गणेश चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर माझी पहिली रचना आहे. पत्रकारितेच्या क्लासमध्ये एक प्रश्न विचारला गेला, जगात सर्वात शक्तिमान काय आहे? एक उत्तर आलं, अणुबॉम्ब सर्वात शक्तिमान आहे. दुसरं उत्तर आलं, लिखित शब्द सर्वात शक्तिमान आहे. आणि तिसरं उत्तर आलं, खरं म्हणजे खऱ्या खोट्याचे बेमालूम मिश्रण करून खऱ्या वाटतील अशा खोट्याच बातम्या पसरवणं हेच सर्वात शक्तिमान आहे. याच्यात मुंगीचा पर्वत करण्याची शक्ती आहे आणि मोठ्या मोठ्यांना चिरडण्याची पण शक्ती आहे. पत्रकारितेच्या क्लासमध्ये एक प्रश्न विचारला गेला, जगात सर्वात शक्तिमान काय आहे? एक उत्तर आलं, अणुबॉम्ब सर्वात शक्तिमान आहे. दुसरं उत्तर आलं, लिखित शब्द सर्वात शक्तिमान आहे. तिसरं उत्तर आलं, खरं म्हणजे खऱ्या खोट्याचं बेमालूम मिश्रण करून खऱ्या वाटतील अशा खोट्याच बातम्या पसरवणं हेच सर्वात शक्तिमान आहे. याच्यात मुंगीचा पर्वत करण्याची शक्ती आहे आणि मोठमोठ्यांना चिरडून टाकण्याची पण शक्ती आहे. दुसरी रचना आहे. तो रात्री उशिरा घरी आला आणि ती म्हणाली, अहो काय हे इतकी पिऊन आला? तुम्ही असल्या पिणाऱ्या माणसांच्या लोकांच्या बरोबर राहत जाऊ नका. तो म्हणाला, तुझं म्हणणं काही मला पटत नाही. मी आज एक मोठी रमची बाटली घेऊन येत होतो. माझ्याबरोबरचे 4-5 मित्र आणि मी असे बरोबरच येत होतो. ते सगळे अजिबात न पिणारे मित्र होते, म्हणून सगळी बाटली संपवण्यात मीच मग्न होतो. आज माझ्या लक्षात आले की पिणारे मित्र जवळ असले तर मला सगळी बाटली संपवता येत नाही आणि त्याचा मला फायदाच होतो. तो रात्री उशिरा घरी परत आला आणि ती म्हणाली, अहो काय हे इतकी पिऊन आला? तुम्ही असल्या पिणाऱ्या वाईट लोकांच्या बरोबर राहत जाऊ नका. तो म्हणाला, तुझं म्हणणं काही मला पटत नाही. मी आज एक मोठी रमची बाटली घेऊन येत होतो. माझ्याबरोबरचे 4-5 मित्र आणि मी असे बरोबरच येत होतो. ते सगळे अजिबात न पिणारे मित्र होते, म्हणून सगळी बाटली संपवण्यात मी एकटाच मग्न होतो. आज माझ्या लक्षात आले की पिणारे मित्र जवळ असले तर मला सगळी बाटली संपवताच येत नाही आणि त्यामुळे माझा फायदाच होतो. तिसरी एक रचना आहे. शंकराचार्य लिखित विवेक चूडामणी या ग्रंथावर आधारित पुढचा 137वा भाग. पूर्वजन्मातील या जन्मातील काही इच्छा असतात, पुऱ्या कराव्या त्या असे विचार मनात असतात. पूर्वजन्मातील या जन्मातील काही इच्छा असतात, पुऱ्या कराव्या त्या असे विचार मनात असतात. जसे जसे मानव आत्म्याशी स्वतःस जोडून घेतो, नव्या जुन्या इच्छांचा साऱ्या जोर कमी होतो. जसे जसे मानव आत्म्याशी स्वतःस जोडून घेतो, नव्या जुन्या इच्छांचा साऱ्या जोर कमी होतो. हळूहळू साऱ्या इच्छा शून्य होत जातात आणि गंमत म्हणून त्याकडे साधक बघू शकतात. हळूहळू साऱ्या इच्छा शून्य होत जातात आणि गंमत म्हणून त्याकडे साधक बघू शकतात. आई समोर आली तर त्याला काहीतरी वाटते, तेही वाटणे हळूहळू कमी होत जाते.
आई समोर आली तर त्याला काहीतरी वाटते, तेही वाटणे हळूहळू कमी होत जाते. परमात्म्याशी एकोपा जसा घट्ट होतो, सांसारिक आकर्षणांना तो कसा भुलू शकतो. परमात्म्याशी एकोपा जसा घट्ट होतो, सांसारिक आकर्षणांना तो कसा भुलू शकतो. शारीरिक गरजा भागविणे, इतरांना शिकविणे, या गोष्टी सुरुवातीला तो करत असतो. शारीरिक गरजा भागविणे, इतरांना शिकविणे, या गोष्टी सुरुवातीला तो करत असतो. शरीर असते तोवर तो हे सारे करतो, शरीर संपल्यावरती तो यातूनही मुक्त होतो. शरीर असते तोवर तो हे सारे करतो, शरीर संपल्यावरती तो यातूनही मुक्त होतो. पूर्वजन्मांच्या मुळे कुणाला काही करू वाटते, प्रारब्ध कर्म नाव असे त्या कर्माला देतो. पूर्वजन्मांच्या मुळे कुणाला काही करू वाटते, प्रारब्ध कर्म नाव असे त्या कर्माला देतो. मुक्तीनंतरही प्रारब्ध कर्म चालूच राहते, शरीर संपल्यावरच ते संपू शकते. मुक्तीनंतरही प्रारब्ध कर्म चालूच राहते, शरीर संपल्यावरच ते संपू शकते. कोट्यवधी जन्मानंतरही जे करायचे राहते, त्या अपूर्ण कर्माला नाव संचित कर्म असते. कोट्यवधी जन्मानंतरही जे करायचे राहते, त्या अपूर्ण कर्माला नाव संचित कर्म असते. मुक्तीनंतरही जे कर्म करणे चालू असते, मुक्ताला ते चिकटत नाही, ते आगामी कर्म असते. मुक्तीनंतरही जे कर्म करणे चालू असते, मुक्ताला ते चिकटत नाही, ते आगामी कर्म असते.